तुमच्या मुलानं 2 वर्ष अहोरात्र मेहनत करून ज्या नीट परीक्षेसाठी रक्ताचं पाणी केलं, त्या परीक्षेचा निकाल लागण्याआधीच ती परीक्षा विकली गेली. ज्या प्रश्नांसाठी लाखो विद्यार्थी डोळ्यात तेल घालून अभ्यास करत होते, तेच प्रश्न परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वीच काहींच्या मोबाईलवर कॉमा आणि फुलस्टॉप सह उपलब्ध होते. हे आता केवळ अफवा राहिलेली नाही, तर पुराव्यांसह समोर आलेले देशातील सर्वात मोठे शैक्षणिक पाप आणि 22 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा 100 कोटींना लिलाव करण्यात आला. हाच या मागचा काळा बाजार आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल छत्रे. तुम्हालाही रहस्यमय आणि थरारक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर प्रमिल छत्रे या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईल. राजस्थान पोलिसांनी जप्त केलेल्या 410 प्रश्नांच्या एका तथाकथित गेस पेपरनं संपूर्ण यंत्रणा हादरून सोडली. मुख्य परीक्षेतील 135 प्रश्न या गेस पेपरशी जसेच्या तसे जुळलेत. जीवशास्त्राचे 90 पैकी 90 आणि रसायनशास्त्राचे 45 पैकी 45 प्रश्न मॅच झालेत. आता भौतिक शास्त्राबाबतही तोच संशय व्यक्त होतो. प्रश्नांमधील आकडे, शब्दरचना आणि चिन्हे हुबेहूब असणं हे स्पष्ट करतं की हा साधासुद्धा घटना नसून परीक्षेच्या विश्वासार्हतेवर केलेला मोठा हल्ला आहे. तपासातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या पेपरची विक्री एखाद्या वस्तूसारखी झाली. सुरुवातीला ज्या पेपरसाठी 5 लाख रुपये मोजले जात होते आणि परीक्षेची वेळ जशी जवळ आली तशी त्याची किंमत 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत खाली आली. टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा पेपर वणव्यासारखा पसरवण्यात आला. या पेपर फुटीचे धागेदोरे आता थेट आपल्या महाराष्ट्रात पोहोचलेत. नाशिकमधून BAMS चा विद्यार्थी शुभम खैरनार याला सीबीआयच्या सूचनेवरून ताब्यात घेण्यात आले. तो इंदिरानगर या भागात ओळख लपवून राहत होता. केस कापून मंदिरात जाण्याचं निमित्त करून त्याने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला, पण अखेर तो जाळ्यात अडकला. नाशिकमधील एका प्रिंटिंग प्रेसमधून ही मूळ प्रश्नपत्रिका लीक होऊन ती गुरुग्राम मधील एका डॉक्टर पर्यंत पोहोचल्याचा दाट संशय. लातूर, पुणे आणि नाशिकमधील काही नामांकित खासगी कोचिंग क्लासेसची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आहे. सराव परीक्षेच्या नावाखाली या क्लासेसनी विद्यार्थ्यांना तेच प्रश्न दिले जे मुख्य परीक्षेत येणार होते. समुपदेशक आणि क्लासेसच्या मालकांनी मिळून हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडला. हा संपूर्ण काळा बाजार एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसारखा पिरॅमिड स्वरूपात चालतोय. सर्वात वर मुख्य मास्टरमाइंड, जो थेट छपाई किंवा वाहतूक यंत्रणेत घुसखोरी करतो, याने 5 ते 10 कोटींना पेपर विकले. दुसरा स्तर कोचिंग सेंटर मालक आणि हॉस्टेलचे चालक, जे पालकांशी संपर्क साधतात. या लोकांनी 15 ते 25 लाखात विक्री केली. आणि तळाचा स्तर सगळ्यात खाली स्थानिक एजंट, ज्यामध्ये MBBS विद्यार्थी आणि परीक्षा केंद्रातील कर्मचारी सामील आहेत. NTA सुरुवातीला या प्रकरणाचा इन्कार केला, पण चुरू, सिकर, झुंझुन, डेहराडून आणि नाशिकमध्ये धागेदोरी सापडल्यानंतर अखेर परीक्षा रद्द करावी लागली. हा निर्णय योग्य असला तरी 22 लाख विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मानसिकतेचा विचार करा. 10 दिवस उलटून गेलेत. मुलं अभ्यासाच्या मानसिकतेतून बाहेर आली आहेत. आता पुन्हा त्याच दडपणात फेरपरीक्षेला सामोरं जाणं म्हणजे त्यांच्या भवितव्यावर वरवंटा फिरवण्यासारखे. ज्या पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्यभराची पुंजी लावली, त्यांच्या स्वप्नांचा हा सौदा केवळ 100 कोटींच्या ओलाढालीसाठी झाला. जर 15 लाखात पेपर फुटणार असेल तर गुणवत्तेने अभ्यास करणाऱ्या सामान्य मुलांनी जायचं कुठे? तुर्तास इतकंच. तुम्हाला यावर व्यक्त व्हायचं असेल तर मला कमेंट नक्की करा.
आणि प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.